स्पर्धक मित्रांना विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजे वक्तृत्व स्पर्धा। तुमच्या सर्वांचे अनमोल विचार आम्हाला सगळ्यांना ऐकायचे, म्हणून आम्ही आता अधिकची प्रतीक्षा करू शकत नाही। परंतु तुम्हा सर्वांना विजेते करण्यासाठी, तुम्हा सर्वांचं कलागुणांचं जे परीक्षण आहे ते करण्यासाठी जे परीक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्व परीक्षकांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या महाराष्ट्राचे प्रसिद्ध व्याख्याते शिवविचारांच्या माध्यमातून प्रत्येकाचं मन आणि मस्तक सुधारण्याचं काम जे करत आहेत ते व्याख्याते आकाश पाटील यांचा आपण सर्व परीक्षकांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी यथोचित असं सन्मान करतो आहोत। माननीय आकाशदादा पाटील यांना विनंती असेल आपण समोर यायचंय आणि आपला हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे आणि तदनंतर स्पर्धा संपन्न झाल्याच्या नंतर सर्व परीक्षकांचा सन्मान केला जाणार आहे। जोरदार टाळ्यांचा गजर आपण आकाशदादासाठी या ठिकाणी करूया आणि तंत्र मित्र मंडळाच्या वतीनं एक प्रभावी वक्ते लाभवले याच अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना पुढील स्पर्धेसाठी लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो। तुम्हाला नेमून दिलेल्या वर्गावरती तुम्ही जाऊन स्थानापन्न व्हायचंय आणि परीक्षक जे आहेत, माझा आवाज सर्व परीक्षकांपर्यंत पोहोचत असेल, विनंती असेल याच सभागृहाच्या मागच्या बाजूला एक वर्ग खोली आहे, त्या ठिकाणी परीक्षणाचं सर्व साहित्य, पॅड, पेज आणि पेन्सिल सर्व आहे, आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचे। सर्वांना खूप खूप शुभेच्छा। उपस्थित सर्व अतिथी मान्यवरांचं मनापासून धन्यवाद।